सर्व बाजूने आपण कुठेतरी मान्य करण्याचा एक प्रयत्न इथे करतोय आणि म्हणून हा प्रश्न आला। असो, आपण पुढे जाऊया। नवनाथजी, या सगळ्यावरती आपले विचार। हे बघा, कुठलाही कुणाचाही प्रेम विवाह असेल तर त्याला आक्षेप घ्यायचं कारण नाही, परंतु जबरदस्ती करणं, मिरची पूड टाकून डोळ्यामध्ये टाकून मुलीचं आई वडिलांसमोर अपहरण करणं हा अतिशय मोठा गुन्हा आहे आणि अशा पद्धतीनं त्याचं समर्थन केलं जातं, ते दुर्दैव आहे। आता तुम्ही म्हणतायत की मुलीचा व्हिडिओ आला, तर तो व्हिडिओ कुठल्या परिस्थितीलाही बघायला पाहिजे। त्या मुलीला धमकी देऊन तिला मारहाण करून व्हिडिओ आलाय का याची तपासणी कोण करणार आहे? तर जेव्हा ती मुलगी समोर येईल, आईच्या समोर येईल किंवा कुटुंबाच्या समोर येईल, बरोबर आहे तेव्हा नवनाथजी, त्यातलं पण वास्तव समोर येईल। माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती मिळाल्याप्रमाणे या दोन व्यक्तींची ओळख अनेक वर्षांपासूनची होती असंही कळलेलं आहे। शिवाय तिच्या बॉडी लँग्वेज मधनं कुठेही असं दिसून येत नाही की कुठल्या दबावाखाली ती असेल ना, तिच्या आवाजातनं तसं जाणवतंय। असं कॅमेऱ्यात एका फ्रेम मध्ये काय असतं आणि फ्रेमच्या मागे काय असतं याच्यामध्ये खूप फरक आहे। मी आता तुमच्या चौकोनाच्या फ्रेम आहे, माझ्या बाजूला कोण आहे हे तुम्हाला माहितीये का? याची तुम्हाला कल्पना नसते, मलाही कल्पना नसते की त्याला धमकावून केलेलं आहे का, कारण मुलगी त्या कुटुंबाच्या ताब्यात आहे, मुलगी त्या अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं त्या मुलीला धमकावून व्हिडिओ केला का, त्या मुलीला काही आमिष दाखवलं का, त्या मुलीच्या कानपट्टीवर बंदूक ठेवलेली आहे का, हे आपल्याला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही। त्याचं वास्तव पण नवनाथजी, जर त्या मुलीची ऐका, तशी इच्छा असेल तर मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करण्याचं, प्रेम करण्याचं 18 स्वातंत्र्य आहे का नाही? 18 वर्षानंतर कुठल्याही मुलीला, 21 वर्षानंतर कुठल्याही मुलाला आपल्या आवडीनुसार लग्न करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, ते आपल्या संविधानाने दिलेलं आहे, त्यावर कोणाचाही आक्षेप नाही। परंतु अपहरण करून, बळजबरी करून, धमकावून, जाणीवपूर्वक हिंदू मुलींना बदनाम करण्याचा प्रयत्न, त्यांचं अपहरण करून जाणीवपूर्वक लग्न करण्याचा प्रयत्न, बळजबरीनं लग्न करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या घटना रोखल्या पाहिजे। गेल्या काही दिवसापासून सातत्यानं, आता केरळ स्टोरीचा पार्ट 2 देखील येतोय, सातत्यानं बरं नवनाथजी, ठीक आहे, आपण या विषयावरती नंतर पुन्हा येऊया। संग्रामजी, मी तुम्हाला असा प्रश्न मला विचारायचा आहे की आज ज्या पद्धतीने घटनाक्रम घडलेला आहे किंवा गेल्या काही दिवसात घटना घडतायत, ते बघता कुठेतरी हिंदू मुस्लिम या सगळ्या मुद्द्यांचा समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी जास्त प्रयत्न केला जातोय, जास्त वापर केला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? नाही, कसं आहे, या घटनांमध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिमचा विषय येत नाही, हे जाणीवपूर्वक वारंवार हे अशा घटना काही लोक घडून आणतात आणि याच्या मागं वेगवेगळ्या जिल्ह्यात, समजा अहिल्यानगर जिल्ह्यात घडत असेल तर याची मुळं वेगळ्या ठिकाणी असतात आणि हे तिकडनं सुरुवात होती, हे घडवलं जातं आणि त्याच्यातनं कुठेतरी हिंदू समाजाला कुठेतरी टार्गेट करायचं, कोणाच्या माध्यमातून घडवलं जातं? म्हणजे धार्मिकच मुद्दा आहे ना हा शेवटी। धार्मिक याच्या मागं काही हे जिहादीच प्रवृत्ती आहेत, याच्या मागं काही मोरके असतात बसलेले वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, ते ठरवतात कुठं काय करायचं, त्यांना ते घटना घडून आणतात। आता हे लव जिहादचं सांगतात, आमच्याकडे परवाही 3 दिवसापूर्वी एवढ्या मोठ्या महिला भगिनींनी एक मोठा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की लव जिहादचा कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा, शासनाला निवेदन त्यांनी केलं आणि हे टार्गेट करून केलं जातं। याच्यामध्ये प्रेम वगैरे काही नसतं, एखाद्या मुलीच्या मागं टार्गेट करायचं। आज जो प्रकार घडलेला आहे भिगवणचा, या मुलीला वडील नाही, बहुतांश मुली आधार नसलेल्या कुटुंबातल्या किंवा थोडं आर्थिक दुर्बल असणाऱ्या घरातल्या मुलींचाच प्रकार आपल्याला जास्त पाहायला मिळतो, हे टार्गेट करून केलं जातं। हे काय फक्त एक ठिकाणी घडतंय असं नाहीये। ठीक आहे, इम्तियाजजी, अशा पद्धतीचा नेहमी आरोप केला जातो आणि सकल हिंदू मोर्चे या निमित्ताने ठिकठिकाणी होत आहेत, या सगळ्यावरती तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल जेणेकरून याच्यातली तथ्यता बाहेर येईल? नाही, मला काय सांगायचं आहे की नवनाथ बनसाहेब असू द्या किंवा संग्राम जगताप असू द्या, हे दोघंही सत्ताधारी पक्षातले आहे। महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता, केंद्रामध्ये त्यांची सत्ता, त्यांना काही नियम पाहिजे असेल, नवा कायदा पाहिजे असेल तर जेव्हा विधानसभे होते, फालतू मुद्दे घेण्यापेक्षा आपल्याला वाटत असेल की हे महत्वाचे मुद्दे आहे, याच्यावर तुम्ही कायदा आणा ना। केंद्र सरकारला सांगा, मोदी साहेबांना सांगा की कायदा आणायला असणे, पण अशा प्रकारे तुम्ही जाऊन पोलिसांचा रोल तुम्ही करणार असेल तर पोलिसांना सांगा की घरी बसा, आम्ही दोघंही पोलिसांच्या वर्दी घालून आम्ही आता रस्त्यावर फिरणार आहे आणि हे सगळं आम्ही हँडल करणार आहे। समजा ह्या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे ती मुली जी आहे तिला बळजबरीने ते स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मग आपण जाऊन ते निष्पक्ष काढणार का? किंवा पोलिसांना सांगा की ती मुलीला बोलवा। मी जसं एक तुम्हाला एक सिंपल सोल्युशन देतो की पोलिसांना सांगा की तिला बोलवा
आणि तिला काय लिहून द्यायचं आहे पोलिसांच्या समक्ष लिहून द्या त्याला. पण बरं. अशा प्रकारचे मोर्चे काढून काही होणार नाही. बरं, मला असं बरं. वाटतं उगीच जाती म्हणणं हे- धर्मामध्ये तेढ निर्माण मॅडम. होतं, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हे प्रयत्न आहे. बर नवनाथजी, आमचं मॅडम, गृहमंत्र आमचं म्हणणं आहे मॅडम की इम्तियाजींना सांगा ती संभाजीनगर असली तर तिला घेऊन या पोलीस स्टेशनला आणि देऊन टाका तिचा जबाब, आमची काही हरकत नाही. बर ठीक आहे. नवनाथजी, गृहमंत्रालय आपलंच आहे. अशा परिस्थितीमध्ये मला काय सकल पोलिसांना हा, मी पोलिसांचं काम आहे. बोला बोला बोला, तुमचा आवाज म्यूट होता, तुम्ही बोला. नाही, नाही पोलिसांची नवनाथजी, तुमचा जबाबदारी आवाज आहे. आमच्यापर्यंत मला काय पोहोचत सांगायचे नाहीये. आहे, नवनाथ बन साहेब मला कशाला सांगतो आपण. हा, इम्तियाजजी तुम्ही बोला. नवनाथ बन यांचा आवाज येत नाही. नवनाथ बन, आपण म्यूटवर तर नाही आहात ना, एकदा चेक करा कृपया. नाही पूर्वीजी मी काय म्हणतो की तुम्ही मला कशाला सांगतो, मला कशाला उगीच तुम्ही त्या डिस्प्यूट मध्ये, ते कॉन्ट्रोवर्शियल इश्यू मध्ये तुम्ही मला घसीटताय. मी काय बोलतो की पोलीस मोठी आहे का आपण जे अशा प्रकारचे मोर्चे काढून त्यांच्या घर जाऊन पोलिसांवर दबाव, म्हणजे पोलिसांना काय कायदा कानून समजतच नाही, त्यांना काही कळतच नाही आहे. जे कळतं हे दोन लोकांना कळत आहे आणि तिथे जे मोर्चे काढणारे लोक आहे, मला काही देणं घेणं नाही आहे. ती मुलींना जबरदस्ती कोणी स्टेटमेंट द्यायला लावले असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, पोलिसांना सांगा. अरे तुमची सरकार आहे ना, कशाला मला भीक मागता तुम्ही की तुम्ही जाऊन आणा करके. माझा काय संबंध आहे याच्याशी. मला चांगलं काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप सारे गंभीर प्रश्न आहे, बरोबर. त्या गंभीर प्रश्नाच्या बाबतीत विचार करू नये. बरं, आपण याच्यावरती प्रतिक्रिया घेऊया. संग्राम जगतापांची. संग्रामजी, मेन मुद्द्यावर. हो मॅडम, ते म्हटले की तिला पोलीस स्टेशनला घेऊन येतो, मग त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी